प्रायोजित वाहिनी। सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। कोकणचा कॅलिफोर्निया करू असं म्हणणाऱ्या विद्यमान आमदारांना का जमलं नाही? संदीप फडकलेंचा भास्कर जाधव यांना सवाल। योगेशदा कदम आणि केदार साठे यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न। निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा। स्वयंभू सिद्धिविनायकाला गाऱ्हाण घालत संजयराव कदमांच्या प्रचाराला सुरुवात। रामदास कदमांसह शिवसेनेचे 40 स्टार प्रचारक मैदानात। आणि निवडणुकीतून 7 जणांची माघार। रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या 38 वरती। जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांची माहिती। पाहुयात सविस्तर वृत्त। मनसेचे माजी तालुका प्रमुख आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संदीप फडकले यांनी थेट विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना सवाल विचारत तुम्हाला का जमलं नाही असा प्रश्न उपस्थित केलाय। कोकणचा कॅलिफोर्निया करणार असं सांगणारे त्यांनी अद्याप कोकणचा कॅलिफोर्निया का केला नाही असं विचारत कोकणला लाभलेल्या समुद्र किनाऱ्याचा वापर करून शेजारी असणारे गोवा राज्य पर्यटन राज्य झालं, मग आपला जिल्हा मागे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। नमस्कार, मी संदीप हरी फडकले, गाव आजगणी। मी गोगर विधानसभेमध्ये अपक्ष म्हणून उभा राहिलेलो आहे। माझी निशाणी बॅट आहे। आजच चिन्ह मिळालं आहे। आज मी कुणबी समाज किंवा बहुजन समाजाच्या वतीने आग्रह करतोय, मी ही उमेदवारी उभा राहिलो आहे, कारण मला बहुजन समाजाचा या गोगर विधानसभेमधून 100% पाठिंबा आहे आणि त्यांच्या आग्रहाखातर मी आज उभा राहिलोय। खरं तर यंदाच्या निवडणुकीमध्ये तुमच्यासमोर प्रस्तावित असणारे तालुक्याचे विद्यमान आमदार किंवा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भास्कर शेठ जाधव आहेत। त्यांच्यासमोर तुमची लढत कशी राहील? लढत ही जोरातच असणार आहे, कारण का विद्यमान आमदार आहेत। गेल्या 10 वर्षे 5 वर्षे लोक, आज आम्ही जनमतांचा कौल घेतोय, ते लोक म्हणतात आम्हाला आमदार कुठे दिसलेच नाहीत। एखादा त्यांच्याकडे काम घेऊन गेला की एखाद्या मतदारसंघातली यादी मागतात ते, की अरे ह्या वाडीमध्ये किती मतदान झालंय। आज ह्या गोगर तालुक्यामध्ये मी आज ह्या विधानसभेमध्ये फिरतोय, त्याच्यामधून या लोकांचे आज हे असे प्रश्न उद्भवतात। राहिला प्रश्न आज मला वाटतं मुंबई गोवा हायवे, मला वाटतं 18 वर्ष आता रखडलेला आहे, त्याच्यावरती त्यांनी कुठे आवाज उठवलाय? काही ठिकाणी उठवला असेल, परंतु मला वाटतं प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास घेतला। ते वनवास भोगून सुद्धा प्रभू रामचंद्र 14 वर्ष घरी आले, परंतु आमचा रस्ता तसाच आहे। खरं तर तुम्ही मनसेचे तालुकाध्यक्ष म्हणून गेले अनेक वर्ष काम केलेलं आहे। तुम्ही पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केलेला नाहीत किंवा मागितले नाहीत का? नाही, मला पक्षाकडून अर्ज किंवा हे मागणी करण्यासाठी मी इच्छुक होतो, परंतु हे काय मी पक्षाकडे अर्ज। तुमच्यासमोरच तुमच्या गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेचे प्रमोद गांधी हे देखील उमेदवार आहेत। तुमचेच एकेकाळचे सहकारी आहेत, आज तुमच्यासमोर विरोधक म्हणून उभे असणार आहेत। 100%। परंतु मी मनसे पक्षामध्ये जी कामं केले या जिल्ह्यामध्ये म्हणा, करोना काळामध्ये म्हणा, जेव्हा पूरग्रस्तांच्या टायमाला जी लागणारी मदत जे घरोघरी पोचवलेलं आपण, आणि करोनाच्या काळामध्ये या लोट्या MIDC मध्ये कंपन्यांच्या विद्यमान म्हणजे कंपनीच्या सियासर फंडातून तर येऊ घातलेल्या विधानसभा 2024च्या निवडणुकीच्या निमित्ताने दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम आणि भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली। या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे दापोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजयराव कदम यांच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे। काल खेड शहरातून जागृत देवस्थान स्वयंभू सिद्धिविनायक मंदिर येथून प्रचार फेरी निघाली। यावेळी उमेदवार संजयराव कदम यांच्या पत्नी सायली कदम या देखील उपस्थित होत्या। स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरात पुजारी बंडू केळकर यांनी गाऱ्हाणे घातल्यानंतर प्रचार रॅलीला सुरुवात झाली। यामध्ये उपजिल्हा प्रमुख विजय जाधव, माजी नगराध्यक्ष नागेश तोडकरी, अरविंद तोडकरी, नवनिर्वाचित शहर प्रमुख चंद्रशेखर पाटणे, युवा सेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, माजी शहर प्रमुख बाळा खेडेकर, शेखर पाटणे, प्रशांत खातू,
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब तसेच शहरातील आजी-माजी पदाधिकारी आणि शिवसेना उभाटा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आयचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संपूर्ण शहरात महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। या प्रसंगी उपस्थित असलेले काँग्रेसचे गौस खतीब, उपजिल्हा प्रमुख विजय जाधव आणि अरविंद तोडकरी यांनी दीपवाहिनी जवळ बोलताना आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे। भाऊ कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी नारळ फोडून झालेला आहे। निश्चित स्वरूपानं या शहरामध्ये शिवसेनेची जन्म 1963 झाला, परंतु शिवसेनेचं पहिलं या ठिकाणी नगर परिषदचा नगराध्यक्ष शिवसेनेच्या खेड शहराला दिलेला आहे आणि याही वेळेला तो विक्रम होणार आहे। या वेळेला संजय भाऊ कदम यांचा या महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रचंड मताधिक्याने विजय होईल अशी माझ्या मनाची खात्री आहे। त्यात शंका बाळगण्याचं कारण नाही। मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम निवडणूक लढत असून आज खेड शहराचे प्रचार यंत्रणेचा सिद्धिविनायकला श्रीफळ वाढवून आज प्रचारास सुरुवात केलेली आहे। आम्ही सर्व शिवसैनिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते खेड शहरामधून लोकसभेपेक्षा जास्तीत जास्त लीड देण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू व संजयरावांच्या विजयामध्ये खेड शहराचा निश्चित मोठा हातभार असेल। 263 दापोली विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम साहेब यांचा प्रचाराचा आज खेड शहरामध्ये आम्ही नारळ फोडत आहोत। त्यांच्या मिसेस सायली कदम आलेले आहेत। तसेच आमच्या सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नेते मंडळी येऊन आज आम्ही खेड शहरामध्ये प्रचार चालू करत आहोत आणि नक्कीच या खेड शहरामध्ये आघाडीला संजयरावांना जास्त कसं मतदान होईल त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू। एवढंच तुम्हाला सांगून आजची प्रचार फेरी आम्ही चालू केलेली आहे आणि यश हे 100% महाविकास आघाडीचं असेल एवढंच तुम्हाला सांगतो। तर राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। त्यामुळे राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी दिसून येते। राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी आग्रही मागणी अविनाश लाड यांनी केली होती। मात्र महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ उबाटा गटाला सोडून विद्यमान आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे अविनाश लाड यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी देखील लाड आघाडीचा धर्म पाळणार की बंडखोरी करणार याबाबत उत्सुकता होती। मात्र लाड हे नॉट रिचेबल होते। त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महाविकास आघाडीत राजापूर मतदारसंघात बंडखोरी झाली असून त्याचा फटका कोणाला बसतो आणि याचा फायदा कोणाला होतो हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे शुक्रवारी 8 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दापोली आणि गुहागर मतदारसंघाची संयुक्त सभा देखील ते शुक्रवारी 8 नोव्हेंबर रोजी शृंगारतळी येथे होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून मनसेच्या उमेदवारांना पोषक वातावरण निर्माण होईल असे देखील राजकीय जाणकारांमधून सांगण्यात येत आहे। गुहागर मतदारसंघातून मनसेचे प्रमोद गांधी आणि दापोलीतील संतोष अब्गुल हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। सद्यस्थितीमध्ये दापोली आणि गुहागर या दोन्ही उमेदवारांसाठी मतदारसंघामध्ये पोषक वातावरण असून या सभांमुळे त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होईल असं मत देखील मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी दीपवाहिनीजवळ बोलताना व्यक्त केलंय। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते रामदासभाई कदम, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच मित्रपक्ष यांच्या नेतृत्वात 264 विधानसभा गुहागर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचाराचा शुभारंभ युवा सेनेच्या माध्यमातून 15 गाव विभागातील आंबडस पंचायत समिती गणामध्ये करण्यात आलाय। कार्यक्रम संपन्न होत असतानाच युवा सेना यापुढे घराघरापर्यंत शिवसेना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहून महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवून गुहागर विधानसभेवरती बाळासाहेबांच्या विचारांचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आपण अहोरात्र मेहनत घेऊ असं आश्वासन तालुका प्रमुख सुरेश रेवणे यांनी यावेळेस केलं। तर सदर सभेमध्ये युवा सेना शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख नेमणुका करण्यात आल्या। साखरगाव शाखा प्रमुखपदी
सुमित उतेकर उपशाखा प्रमुखपदी, अंश उतेकर सापिर्ली गावच्या शाखा प्रमुखपदी, लक्ष्मण निकम वावे गावच्या शाखा प्रमुखपदी, रोशन उतेकर चोरवणे शिंदेवाडी गावच्या शाखा प्रमुखपदी, प्रवीण शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आता शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तर महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारार्थ दयाळ जिल्हा परिषद गटाची बैठक पार पडली. सदर बैठकीत शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा प्रमुख सिकंदर जसनाईक, तालुका प्रमुख अरविंद चव्हाण, गुहागर विधानसभा संघटक चंद्रकांत चाळके, गुहागर विधानसभा संपर्क प्रमुख बापूशेठ आंबरे, युवा सेना तालुका प्रमुख सुरेश रेवणे, महिला तालुका संघटिका सानिका आंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य गुरव, उपतालुका प्रमुख दोरखंडे यांच्यासह आजी माजी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीसाठी आता प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात देखील झाली आहे. प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांची यादी तयार झाली आहे. सेलिब्रिटी पासून ते अगदी वरिष्ठ नेत्यांच्या पर्यंत स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश आहे. शिवसेना शिंदे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी समोर आली असून रविवारपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. मुंबईतल्या कुर्ला येथे मुख्यमंत्र्यांची पहिली सभा पार पडली. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी एकूण 40 स्टार प्रचारक मैदानात उतरले आहेत. या सर्वांची तोफ राज्यभर धडकणार आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदासभाई कदम यांच्यासारख्या नेत्यांसह अभिनेता गोविंदा, अभिनेता शरद पवंशेंसह अनेक राजकीय नेत्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. प्रचाराचे हे दिवस शिवसेनेसाठी खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत. जास्तीत जास्त मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचं यावेळेस बोललं जातंय. तर रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातून 7 जणांनी आपले नामनिर्देश पत्र मागे घेतलेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 38 उमेदवार निवडणूक लढवत आहेत अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली आहे. दापोली, रत्नागिरी आणि राजापूर मधून प्रत्येकी एका उमेदवाराने माघार घेतली आहे, तर गुहागर आणि चिपळूणमध्ये प्रत्येकी 2 जणांनी माघार घेतली आहे. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या दापोलीमध्ये 9, गुहागरमध्ये 7, चिपळूणमध्ये 6, रत्नागिरी आणि राजापूरमध्ये प्रत्येकी 8 असे एकूण 38 अशी झाली आहे. तर विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, विशेषतः उमेदवारांच्या समाज माध्यमांवरती प्रसिद्ध होणाऱ्या आक्षेपार्ह बातम्या, मजकुरांवरती आणि पेड न्यूजवरती लक्ष ठेवा अशी सूचना सर्वसामान्य निवडणूक निरीक्षक जनक प्रसाद पाठक यांनी सर्वांना सूचना दिली आहे. माध्यम कक्षाला सर्वसामान्य निवडणूक निरीक्षक पाठक, खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार आणि निवडणूक निरीक्षक पोलीस राजेंद्र प्रसाद मीना यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. तर याचबरोबर आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सी-विजिल ॲप वरती दाखल झाल्यास त्यावरती तात्काळ कार्यवाही करा. तसेच तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीच्या शंकेचे निरसन झाल्याची खात्री करा असं सांगून निवडणुकीशी संबंधित तक्रार आणि मदत मागितलेल्या व्यक्तींची देखील तक्रार निरसन झाल्याची शहानिशा करा अशी सूचना सर्वसामान्य निवडणूक निरीक्षक जनक प्रसाद पाठक यांनी दिली आहे. तसेच निवडणूक नियंत्रण कक्षाच्या कामकाजाबाबत सविस्तर आढावा घेऊन निवडणूक निरीक्षकांनी या कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान देखील व्यक्त केलंय. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व पथकांची कामे चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. यापुढे देखील विवाद होणार नाहीत. पारदर्शीपणाने आणि निर्विघ्नपणे निवडणूक पार पडेल अशा पद्धतीने सर्वांनी कामं करा अशा सूचना सर्वसामान्य निवडणूक निरीक्षक जनक प्रसाद पाठक यांनी दिल्या. जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हास्तरीय समन्वयक अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. तर तोंडली मंडणगड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील तालुका उपाध्यक्ष महेश पवार यांच्यासह त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. दरम्यान सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी आमदार योगेशदादांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोलाचे योगदान देऊन विकासाची वाटचाल करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. तर खेड तालुक्यातील सुकिवली येथील दुर्गप्रेमी मित्र परिवाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजगड किल्ल्याची अत्यंत सुबक आणि देखणी प्रतिकृती आपल्या कल्पकतेतून साकारली आहे. राजगड किल्ल्याची ही प्रतिकृती साकारण्यासाठी या दुर्गप्रेमी मित्रांना तब्बल 4 दिवस परिश्रम घ्यावे लागले. साधारणपणे 30 बाय 9 लांबी आणि रुंदीची राजगड किल्ल्याची ही प्रतिकृती
तयार झाली आहे. साहिल महेश चाळके, श्रेयश महेश चाळके आणि इम्रान शेख सर्व राहणार सुकिवली किमवाडी या 3 दुर्गप्रेमी मुलांनी आपल्या सुपीक कल्पनेतून राजगड किल्ला साकारलाय. विशेष म्हणजे या मुलांनी तयार केलेला हा राजगड किल्ला पाहण्यासाठी सुकिवली गावातील काही दुर्गप्रेमी मुलांसह ग्रामस्थांनी देखील भेट दिली. छोट्या मुलांच्या या कल्पकतेला गावातील ग्रामस्थांसह तालुक्यातील काही प्रमुख नागरिकांनी देखील दाद दिली आणि त्यांचं कौतुक देखील केलं. तर वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.